नमस्कार. MPSC कंबाईनची तयारी करत आहात ना, मग हे विशेष एक्सप्लेनर सत्र नक्कीच आपल्यासाठी आहे. मागील 5 वर्षांचा विस्तृत अभ्यासक्रम आपण अक्षरशः पिंजून काढलाय आणि त्यातून एक असा हमखास मार्क्स मिळवून देणारा ब्लूप्रिंट तयार केलाय, जो तुम्हाला रिव्हिजनमध्ये प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. आता हा 5चा आकडा काय सांगतोय? तर गेल्या 5 वर्षांच्या PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या आपण जे सखोल विश्लेषण केलंय त्यातून हा आकडा आलाय. आणि खरं सांगायचं तर आयोगाकडून पेपर सेट करताना जे छुपे पॅटर्न वापरले जातात ना, ते याच विश्लेषणातून अगदी स्पष्टपणे उघड होतात. बरं, आजचा आपला अजेंडा अगदी क्लिअर आहे. इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि शेवटी गणित व चालू घडामोडी. बस, आपला संपूर्ण फोकस एका स्ट्रॅटेजिक प्रवासावर असेल, ज्यामुळे शेवटच्या रिव्हिजन टप्प्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे खेचायचे हे आपल्याला समजेल. चला तर मग सुरुवात करूया भाग 1 पासून. इतिहास आणि समाजसुधारक. आधुनिक भारताच्या इतिहासाचा विचार केला तर संपूर्ण अभ्यासक्रमातील सर्वात जास्त प्रिडिक्टेबल म्हणजे हमखास अंदाज लावता येईल असा पॅटर्न कोणता आहे ते आधी बघूया. आणि तो पॅटर्न आहे हा 70 ते 80% आकडा. होय, अगदी खरंय. इतिहासातील तब्बल 70 ते 80% प्रश्न थेट महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवरच विचारले जातात. विचार करा, हा किती मोठा आणि निर्णायक आकडा आहे. त्यामुळे काही ठराविक नावं आणि त्यांच्या संस्था तर तोंडपाठच असायला हव्यात. महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध संस्था, छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि महर्षी कर्वे यांचं SNDT महिला विद्यापीठ. खरं तर हेच इतिहासाच्या पेपरचा मुख्य गाभा आहेत. हे जर पक्क असेल तर तुमचे मार्क्स कुठेच जात नाहीत. आणखी एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे या सर्व सामाजिक चळवळींना राजकीय घटनांशी कालक्रमानुसार म्हणजेच क्रोनॉलॉजिकली जोडायचं. 1857च्या उठावापासून ते अगदी 1942च्या चले जाऊ चळवळीपर्यंत. विशेषतः सातारा आणि कोल्हापूर यांसारख्या विशिष्ट उठाव केंद्रांवर आणि तिथे नक्की काय घडलं यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं. पुढे वळूया भाग 2 कडे. भूगोल. इथे नदी प्रणाली आणि जनगणना हे आपले फोकस एरियाज आहेत. भूगोलात ना डेटा व्हिज्युअलायझेशन आपला सर्वात चांगला मित्र असतो. आता हेच बघा, 2011च्या जनगणनेची ही तफावत अगदी स्पष्टपणे समोर दिसतेय. याचा एक मेंटल स्क्रीनशॉटच काढून ठेवा. साक्षरतेमध्ये मुंबई उपनगर विरुद्ध नंदुरबार आणि लिंग गुणोत्तरात रत्नागिरी विरुद्ध मुंबई शहर, तसंच घनतेमध्ये मुंबई उपनगर विरुद्ध गडचिरोली. हा फरक कायम लक्षात ठेवला तर साक्षरता, लिंग गुणोत्तर आणि लोकसंख्येची घनता यावरचे हक्काचे मार्क्स हमखास मिळतील. आणि हो, भूगोलात क्रम विचारणारे प्रश्न तर वारंवार विचारले जातात. त्यामुळे सह्याद्रीच्या शिखरांचा हा उतरता क्रम, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि सप्तशृंगी अगदी काटेकोरपणे पाठ असायला हवा. गंमत म्हणजे कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावतानाही आपण हेच सेम लॉजिक वापरू शकतो. चला, आता भाग 3 बघूया. राज्यव्यवस्था म्हणजे आपलं पॉलिटी. यात संविधान आणि पंचायत राज महत्वाचं आहे. पण इथे एक ट्रॅप आहे बरं का. संपूर्ण संविधान वाचत बसण्याच्या जाळ्यात अडकायचं नाही, तर फक्त आयोगाच्या फेवरेट कलमांवरच लक्ष केंद्रित करायचं. यात सर्वात क्रिटिकल काय असेल तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यातला फरक. या 2 विभागांमध्ये अगदी स्पष्ट सीमारेषा आखता आली पाहिजे. कारण आयोग नेमकं काय करतं तर या दोघांना वेगळ्या करणाऱ्या व्याख्या आणि कलमांच्या सीमांवरच वारंवार फिरून प्रश्न विचारतं. त्यामुळे काही मोजक्या घटनादुरुस्त्या तुमच्या रिव्हिजन चार्टमध्ये आत्ताच्या आत्ता ॲड करा. पंचायत राजचा पाया असलेली 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती तर आहेच, पण त्यासोबतच 42वी, 44वी, GST संदर्भातली 101वी आणि महिला आरक्षणाशी संबंधित अगदी अलीकडची 106वी घटनादुरुस्ती यावर नक्की फोकस करा. पुढे जाऊया भाग 4 कडे म्हणजे अर्थव्यवस्थेकडे. आपल्या या ब्ल्यूप्रिंटमध्ये इकॉनॉमीसाठी आपण प्रामुख्याने बँकिंग सिस्टम आणि अलीकडच्या शासकीय योजनांवर जास्त फोकस ठेवणार आहोत. बँकिंग आणि मौद्रिक धोरणाचे हे जे मुख्य घटक आहेत ना, ते एकदम पक्के असायला हवेत. रिझर्व्ह बँकेची कार्य, रेपो रेट, CRR, SLR, कारण हे घटक अर्थव्यवस्थेवरील बहुतांश प्रश्नांचं अगदी इंजिन आहेत असं समजून चला. आणि हो, 1969 आणि 1980चं बँक राष्ट्रीयकरण हेही विसरून चालणार नाही. अर्थव्यवस्थेत संकल्पना क्लिअर असलं खूप गरजेचं आहे.
GDP आणि GNP तर आपण करतोच, पण GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड यांसारख्या संज्ञा स्पष्टपणे समजून घ्या. अर्थव्यवस्थेतील विशिष्ट क्षेत्रात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या मूल्याचं मोजमाप म्हणजे GVA. असे कन्सेप्च्युअल प्रश्न यशस्वीपणे टॅकल करण्यासाठी या व्याख्या अगदी क्लिअर पाहिजेत. आता येतो भाग 5. सामान्य विज्ञान. विज्ञान म्हटलं की अनेकदा 15-20 प्रश्नांचं दडपण येतच. पण खरं सांगू, इथेच एक प्रचंड मोठा स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज दडलेला आहे. म्हणजे आपण इथे थोडं थांबून स्वतःलाच हा प्रश्न विचारायला हवा की विज्ञानाच्या एवढ्या सगळ्या शाखा आहेत, पण वेळ आणि मेहनत गुंतवली तर सर्वात जास्त मार्क्स कुठला विषय देऊन जातो? आणि त्याचं अगदी सरळ उत्तर आहे जीवशास्त्र. होय, तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी बायोलॉजी हा अक्षरशः स्कोर मल्टिप्लायर म्हणून काम करतो. मग यात काय करायचं? तर मानवी शरीरशास्त्र, विशेषतः हृदय आणि मेंदूची कार्यप्रणाली, सोबतच विटाकरची 5 किंगडम क्लासिफिकेशन पद्धत, जीवनसत्वे आणि संसर्गजन्य रोग या टॉपिक्सवर अगदी सखोल अभ्यास असायलाच हवा. हे निर्णायक गुण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे आहेत. आणि आता शेवटचा भाग 6. गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. हा खरं तर संपूर्ण परीक्षेचा स्कोर बूस्टर डायनामिक आहे असं म्हणता येईल. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे 15 प्रश्न येतात ना, त्यासाठी या ठराविक टॉपिक्सच्या अक्षरशः घोटून सराव करायचा आहे. कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध, टक्केवारी, सरासरी, काळ-काम वेग आणि लसावी मसावी हे टॉपिक्स तुमचे हमखास मार्क्स आहेत. इथे चुकायला अजिबात वाव नाहीये. याला जोड द्यायची ती मागील एका वर्षाच्या चालू घडामोडींची. त्यातही महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीणसारख्या महत्त्वाच्या योजना, लोणार आणि ठाणे खाडीसारखी नवीन रामसर स्थळे, आपली गगनयान मोहीम, COP 28 किंवा 29च्या घडामोडी आणि HDI सारखे प्रमुख निर्देशांक यावर सर्वाधिक भर द्यायलाच हवा. तर परीक्षेच्या रणनीतीचा आपला हा मास्टर क्लास आता आपण इथेच थांबवतोय. आपला हा संपूर्ण PYQ ब्लूप्रिंट उलगडून दाखवलाय. आता शेवटी एकच प्रश्न उरतो. आगामी परीक्षेत पूर्णपणे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या इन्सायडर चीटशीटचा वापर करून रणनीती अंमलात आणायला आपण सर्वजण तयार आहात ना? चला तर मग अभ्यासाला लागा.